नमस्कार मित्रांनो, संपूर्ण भारतात बँकिंग क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या युनियन बँकेमार्फत तब्बल 395 अधिकारी पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे, ज्यासाठी उमेदवारांना 1,56,500 पर्यंत पगार पदानुसार दिला जाणार आहे। यासाठी उमेदवारांचं वय 22 ते 50 वर्षाच्या दरम्यान असणं गरजेचं असणार आहे। शैक्षणिक पात्रतेनुसार तुमच्या वयानुसार तुम्ही वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे। 10 ऑगस्ट 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांना अर्ज करता येणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं नेमकी स्वरूप कसं असणार आहे, संपूर्ण माहिती आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमीच आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, या भरती संदर्भाचे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांना mahajobhub.in या संकेतस्थळावरती यायचं आहे। या संकेतस्थळावरती आल्यानंतर तुम्ही बघू शकता, बँकिंग क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या युनियन बँकेमार्फत स्पेशालिस्ट ऑफिसर्स म्हणजेच अधिकारी पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे। 395 पदांची एक मोठी भरती असणार आहे आणि यामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर, चीफ मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, तसेच सायबर सिक्युरिटी, डेटा सायंटिस्ट, फॉरेस्ट ऑफिसर, चार्टर्ड अकाउंटंट, लॉ ऑफिसर, आर्किटेक्ट, सिव्हिल इंजिनियर यांसारख्या विविध स्पेशालिस्ट पदांसह एकूण 395 जागा भरल्या जाणार आहे। यासाठी अर्थातच उमेदवारांना www.unionbankofindia.co.in या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं गरजेचं असणार आहे। महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी महाराष्ट्रातच परीक्षा केंद्र असणार आहे। यामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, नांदेड, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या परीक्षा केंद्रांचा समावेश असणार आहे। यामध्ये मित्रांनो, मॅनेजर पदाच्या 163 जागा असणार आहे। मिडल मॅनेजमेंट ग्रेड स्केल 2च्या या जागा आहेत। त्यानंतर सिनियर मॅनेजर 153 जागा, चीफ मॅनेजर 52, असिस्टंट जनरल मॅनेजर 20 आणि डेप्युटी जनरल मॅनेजरच्या 7 जागा भरल्या जाणार आहे। यामध्ये ग्रेड स्केल 2 पासून तर ग्रेड स्केल 6 पर्यंत या वॅकन्सी असणार आहे। वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे वेगवेगळ्या विभागात या जागा भरल्या जाणार आहे। वेगवेगळ्या डोमेनमध्ये या जागा असणार आहे। याचं सविस्तर जे डिस्ट्रीब्युशन आहे जागेंचं तुम्ही नोटिफिकेशन PDF देखील बघू शकता। तुमच्या माहितीसाठी नोटिफिकेशन PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेले आहे। मित्रांनो, तब्बल 395 पदांची एक मोठी भरती असणार आहे आणि यासाठी उमेदवारांना 21 जुलै 2026 ते 10 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे। यामध्ये SC ST फिजिकली डिसेबल्ड कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 177 रुपये, तर बाकी उमेदवारांसाठी 1,180 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने पे करायचं आहे। आता यामध्ये प्रत्येक पदानुसार जी तुमची वयाची पात्रता असणार आहे, वयाची जी अट असणार आहे ती वेगवेगळी असणार आहे। 1 जुलै 2026 पर्यंत उमेदवारांचं वय 22 ते 50 वर्षापर्यंत असणं गरजेचं असणार आहे। पदानुसार हे वय आहे। याचे देखील सविस्तर डिटेल तुम्हाला हवे असेल तर नोटिफिकेशन PDF तुम्ही बघू शकता। त्यासाठी नोटिफिकेशन PDFची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे। मित्रांनो, यामध्ये SC ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची अतिरिक्त 5 वर्ष, OBC उमेदवारांसाठी अतिरिक्त 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल्ड एक्स सर्व्हिसमन उमेदवारांसाठी देखील 10 आणि 5 वर्ष रिस्पेक्टिव्हली या ठिकाणी सूट असणार आहे। ते देखील तुम्ही बघू शकता। यामध्ये वेतन श्रेणीच्या बाबतीत बघू शकता, मॅनेजर लेवलची जी पदं आहे त्या पदांसाठी 64,820 ते 93,960 या स्केलनुसार, सिनियर मॅनेजरसाठी 85,920 ते 1,05,280, तर अशा पद्धतीने चीफ मॅनेजर असेल, असिस्टंट जनरल मॅनेजर असेल किंवा डेप्युटी जनरल मॅनेजर असेल, यांसाठी देखील काय पगाराची रेंज असणार आहे, स्केलची रेंज असणार आहे ते तुम्ही बघू शकता। 1,40,500 ते 1,56,500 पर्यंत पगार उमेदवारांना या पदांसाठी दिला जाणार आहे। या पगाराव्यतिरिक्त बँकेमार्फत भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे। याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी सविस्तरपणे घेऊ शकता। नोकरी ठिकाणच्या बाबतीत बघू शकता, ऑल ओव्हर इंडिया तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे। महाराष्ट्रात देखील काही जागा या बँकेमार्फत भरल्या जाणार आहे आणि यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं सगळ्यात गरजेचं असणार आहे। यामध्ये मित्रांनो, निवड प्रक्रियेच्या बाबतीत बघू शकता, सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे। यामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग, इंग्लिश आणि प्रोफेशनल नॉलेजशी रिलेटेड प्रश्न उमेदवारांना विचारले जाणार आहे।
त्यानंतर ग्रुप डिस्कशन आवश्यकतेनुसार असणार आहे, काही पदांसाठी असणार आहे, काही पदांसाठी नसणार आहे. याची डिटेल जी आहे, अपडेट जे आहे ते बँकेकडनं तुम्हाला वेबसाईटद्वारे दिलं जाणार आहे. पर्सनल इंटरव्ह्यू देखील उमेदवारांचा 100 गुणांचा या पदांसाठी घेतला जाणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती या पदासाठी दिली जाणार आहे. आता मित्रांनो, खाली गेल्यानंतर शैक्षणिक पात्रता तुम्ही बघू शकता. पदानुसार शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी असणार आहे. यामध्ये जनरल बँकिंगची जी काही पदं आहे, या पदांसाठी कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे आणि बँकिंग क्षेत्राचा अनुभव तुमच्याकडे आहे तर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. हा अनुभव प्रत्येक पदासाठी वेगवेगळा गरजेचा आहे. याचं देखील डिटेल्स तुम्ही सविस्तर नोटिफिकेशनमधनं घेऊ शकता. यामध्ये IT क्षेत्रातील जी काही पदं आहे त्या पदांसाठी BTech, MCA किंवा MSc तुम्ही केलेलं असणं गरजेचं असणार आहे. या व्यतिरिक्त अनुभव देखील या पदांसाठी मागितलेला आहे. CA रिलेटेड काही जी पदं आहे त्या पदांसाठी चार्टर्ड अकाउंटमधनं पदवी, लॉ ऑफिसर रिलेटेड पदांसाठी कायद्याची पदवी आणि अनुभव उमेदवारांकडे असणं गरजेचं असणार आहे. तर आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग संबंधित जी पदं आहे त्या पदांसाठी संबंधित इंजिनिअरिंगमधनं पदवी आणि शासकीय अनुभव उमेदवारांकडे मागितलेला आहे. मित्रांनो, प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी असणार आहे. या पदांच्या अंतर्गत भरपूर सारे वेगवेगळे डिपार्टमेंट येतात. वेगवेगळ्या डोमेनमध्ये उमेदवारांची भरती जी आहे ती केली जाणार आहे. प्रत्येक डोमेनसाठी काय शैक्षणिक पात्रता हवी, किती जागा असणार आहे, कॅटेगरीनुसार जागांचं विभाजन कशा पद्धतीने केलं गेलं आहे याचे संपूर्ण डिटेल तुम्ही अधिकृत जाहिरातीमध्ये देखील बघू शकता. यासाठी अधिकृत जाहिरातीची जी लिंक आहे ती मी या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही यावरती क्लिक करून सविस्तर नोटिफिकेशन बघू शकता. ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्ही या संकेतस्थळावरती यायचं आहे, म्हणजे या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. ऑफिशियल वेबसाईटची लिंक देखील मी आपल्या mahajobhub.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करून दिलेली आहे. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी या संकेतस्थळावरती यायचं आहे. त्यानंतर रिक्रुटमेंट या टॅबवरती क्लिक करून तुम्हाला तुमची रजिस्ट्रेशनची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. रजिस्ट्रेशन करताना सर्वप्रथम तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, संपूर्ण माहिती अचूक भरायची आहे. त्यानंतर ईमेल ॲड्रेसवरती तुमच्या रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला प्राप्त होणार आहे. तो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे. लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, सर्व डॉक्युमेंट, फोटोग्राफ, सिग्नेचर सर्व गोष्टी व्यवस्थित अपलोड करून सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची जी फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. फॉर्मवरती वेळी कोणकोणते कागदपत्र गरजेचे असणार आहे त्या कागदपत्रांची लिस्ट देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आता या पदांसाठी नेमकी परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाणार आहे तर यामध्ये मित्रांनो, ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे या ॲडव्हर्टाइजमेंट मार्फत स्केल 2 पासून स्केल 6 पर्यंतची पदं भरली जाणार आहे. यामध्ये स्केल 2 ते स्केल 3 म्हणजे ह्या 2 वेगवेगळ्या स्केलसाठी उमेदवारांची परीक्षा पद्धत या ठिकाणी तुम्ही बघू शकता. एकूण 125 प्रश्न 175 गुणांसाठी विचारले जाणार आहे, ज्यासाठी 120 मिनिटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे. तर बाकीचे जे स्केल आहे तुम्ही बघू शकता. ग्रुप डिस्कशन घेतलं जाणार आहे आवश्यक असल्यास. अदरवाईज अशा उमेदवारांची डायरेक्टना मुलाखत घेऊन किंवा टेस्ट घेऊन या ठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे. आता मित्रांनो, या सर्व पदांसाठी तुम्ही काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे. त्या सर्व सूचना व्यवस्थित तुम्ही वाचून घ्यायच्या आहे आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे. अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.